राईट. नंतर बघा क्वेश्चन नंबर 11. 11 न बघता आपण काय करू, क्वेश्चन नंबर 12 बघूया. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 12 बघताना आपण बघू शकतो की दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरून ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला. येस, हा प्रश्न डेफिनेटली सांगतो की ज्यावेळेस जे टॉपर जरी असला ना त्यालाही ही गोष्ट माहीतच असेल असं जरुरी नाही. मग जर तुम्ही प्रश्न ऑप्शन केअरफुली वाचाल तर तुम्हाला कळेल की पंडित मोतीलाल नेहरू आणि डी तेंडुलकर या ऑप्शनला थोडं काय केलेलं आहे त्यांनी एक एलॅबोरेट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. अर्थातच तुम्हाला ऑप्शन नंबर 4 पण वाटू शकतं की यामध्ये काय दिलेलं आहे, तर ऑप्शनला एलॅबोरेट केलेलं आहे असं वाटू शकतं तुम्हाला. ठीक आहे. तर अर्थातच तुमचं उत्तर एकतर ऑप्शन नंबर 1 असू शकतं किंवा तुमचं ऑप्शन नंबर 4 असू शकतं. ठीक आहे. तर येस, तुमची उत्तर येण्याची प्रॉबिलिटी इथे काय असती, 50-50% वाढली असती. ओके. तर चालेल. क्वेश्चन नंबर बघा 13. हे फक्त मी काहीतरी एक म्हणजे थोडेसे लॉजिकल बेस्ड प्रश्न घेत आहे. ठीक आहे.